येणारी निवडणूक ही खोपोलीच्या भविष्यासाठी महत्त्वाची निवडणूक आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला निवडून द्या. उमेदवार प्रशांत शेंडे यांची मतदारांना विनंती. खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 हा मध्यवर्ती भाग आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबरच प्रभाग 7 मध्ये वसाहती वाढताना दिसत आहेत. तसेच या परिसरात अनेक कंपन्या असल्याने हा परिसर महत्त्वाचा भाग मानला जातो. प्रभाग क्रमांक 7 मधून परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जयेंद्र शेंडे आणि ऐश्वर्या वैभव पाटील पॅनलमधून निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित असून सक्षम व अभ्यासू आहेत, त्यामुळे येथील मतदारांनी यांना प्रथम पसंती केली असल्याची चर्चा सुरू आहे. उमेदवार प्रशांत जयेंद्र शेंडे हे युवा असल्याने त्यांनी प्रभाग क्रमांक 7 मध्ये विविध विकास कामे करण्यासाठी नव्या विचारांसोबत नव्या संकल्पना ठरवून निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे खोपोली शहराच्या पुढील भविष्यासाठी राष्ट्रवादीला पक्षाला निवडून देण्याची विनंती परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जयेंद्र शेंडे यांनी मतदारांना केली आहे. नगरसेवक पदासाठी निवडणूक लढत आहे. खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन विकास आघाडी ही आम्ही स्थापित केलेली आहे. सुधाकर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली, नितीनदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही परिवर्तन विकास आघाडी घेतलेली आहे. शेका पक्ष, किशोर पाटील असतील सगळे, तर तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही विकास आघाडी, परिवर्तन विकास आघाडी स्थापित केलेली आहे. ही जी इलेक्शन आहे, ही निवडणूक 2025 ची सर्व युवकांनी हातात घेतलेली आहे आणि युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम हे सुधाभाऊ, नितीनदादा आणि किशोरदादा करत असतात. त्याचा मला अभिमान वाटतो की युवकांना ते पुढे येण्याचं प्रोत्साहन सर्वांना करत असतात. आणि तुम्हाला मी एक सांगेन, हे 7 नंबर हा सेंटर आहे, हा आपल्या खोपोलीचा सेंटर आहे. आणि 7 नंबरला एवढं महत्व काय, कारण 7 नंबर मध्ये डीपी प्लॅन आहे. 7 नंबर मध्ये तुम्ही पाहिला असेल, हा खोपोली नगरपालिकेचा सेंटर मधील सर्वात मोठा रहिवासी एरिया असेल, तर इंडस्ट्री एरियाही तेवढा आहे. म्हणजे लोकांची वसाहत सर्वात जास्त ही 7 नंबर मध्ये येत्या काळात होणार आहे. आता तुम्ही बघत असाल, आपल्याकडे एअरपोर्ट सुद्धा येते पनवेलला. त्या पनवेलच्या एअरपोर्ट येण्यामुळे आपल्या खोपोलीला एक महत्व आलेलं आहे. जर तुम्ही पाहत असाल, आपल्याकडे म्हणजे सुशोभीकरण हे डीपी रोडला अत्यंत महत्वाचं आहे. रस्ते, लाईट, ड्रेनेज ह्या तर बेसिक सुविधा आहेत, ह्याच आपल्याकडे परिपूर्ण झालेल्या नाहीत. त्या खोपोलीचं महत्व आपलं असं आहे की आपल्याकडे आपण पूर्ण पाण्यावर डिपेंड होत, ते आपण डॅमच्या वरची. तर एक आपल्याकडे माझं एक सुधाभाऊंना पण मी ती सूचना सांगितली की बाबा भाऊ, आपल्याला आपण त्या पाण्यावरच डिपेंड होत वरच्या. भविष्यात आपल्याला जर ते पाणी कमी जास्त झालं तर आपल्या खोपोलीवर एवढी इंडस्ट्रीज आहे, एवढी वसाहत आहे, तर तिथे कोण बघणार नाही. त्या पाण्यासाठी आपल्याला मोठा पाण्याचा साठा, मोठी टाकी, म्हणजे आपल्यालाही तलाव, ही अशी एक ड्रेनेज, म्हणजे हे आपल्याला पाण्याचा मोठा साठा करण्यासाठी एक सोय करायला लागेल. तुम्ही आला असाल फुटपार हॉटेल, तिथून आला असेल भैरवी डाबा आमचा, तिथून येताना तुम्हाला रस्ते जर तुम्ही बघितले असेल, तो 60 फूट डीपी रस्ता तो तुम्हाला कुठेच दिसत नाही. रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे. तिथून म्हणजे तुम्ही, आता मी तुम्हाला सांगतो, अक्षरशः तुम्ही जेव्हा ग्रामपंचायती जात असाल, ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत चांगले रस्ते बनलेले आहेत, पण नगरपालिकेत आपण सर्वात जास्त टॅक्स देऊन तो रस्ता आपल्याला पूर्ण दिसत नाही. पाणी कुठेतरी भरतंय, कुठेतरी गटारांना पाणी येते, हे करतंय, म्हणजे बेसिक गोष्टी त्या आपल्या चांगल्या नाहीत. त्या रहिवासी एरियामध्ये आता तुम्ही त्या आतमधल्या अंतर्गत रस्त्याने जात असाल, तर एखादी बिल्डिंग कोणती होत असेल तर त्या बिल्डिंगचा रस्ता झालेला चांगला दिसतो आपल्याला, पण जो आपला जे आपली लोक राहत आहेत, आपली नगर आहे तिथं, त्या रस्त्याची सुद्धा चाळण झालेली आहे. श्रीरामनगरमध्ये श्रीराम मंदिर मोठं आहे आपलं, पण तिथे महिलांना सभागृह नाही. म्हणजे सभागृह यासाठी की ते महिलांना काय ते ग्राम उद्योग करू शकतात, काय त्यांचं योगासन करू शकतात, काय छोटा कार्यक्रम ते घेऊ शकतात, त्यांची बचतगट मीटिंग घेऊ शकतात. तर तो महिलांसाठी माझा एक उद्देश असेल की तिथे एक सभागृह करून महिलांना चांगला एक हक्काची जागा तिथं देता येईल. त्या डीपी रोड आपल्याला लागतं. त्या डीपी रोडला आल्यानंतर त्या रस्त्याला 60 फूट पूर्ण रुंदीकरण करून त्याच्या मध्यभागी लाईटची सोय करायची. लाईटची सोय अशी दुभागणी करायची आणि बाजूला वॉकिंग ट्रॅक करायचा. त्यातून लोक चालायला त्यांना बरं पडेल. स्टेडियम ग्राउंड पूर्ण आल्यानंतर त्याला स्टेडियम, त्या स्टेडियमची मागणी आम्ही माननीय मंत्री दत्ता भरणे साहेब यांच्याकडे केलेली आहे. आमच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रीडा मंत्री म्हणून कॅबिनेट त्यांच्याकडे केलेले आहे. पण जरा असं पुढे गेलो तर तुम्हाला बघत असाल, भाजी मार्केट सुद्धा झोन तिथे आहे. डेपो जरी आता तिथे नवीन बनत असेल, पण सर्वात मोठा डेपो हा आपला नगरपालिकेचा, हा सेंटरला 7 नंबरला डीपी रोडला आहे.
तर तो सुद्धा आपण भविष्यात येत्या काळात तो पुन्हा आपण डेव्हलप करून स्टेशनचा इकडचा भाग हा माझ्यामध्ये येतो. पण म्हामुनकर चौक पासून चिंचवली ते आपल्या वेलविशर, त्या वेलविशर पासून थोडासा माउंटेन पर्यंत तो रस्ता 60 फूट डेव्हलप झालेला आहे. पण त्या ब्रिज पासून म्हामुनकर चौकापर्यंत आज 60 फूट रस्ता नाही चिंचवली पर्यंत, तर तो ऐतिहासिक रोड इव्हन इन्व्हॉसिस कंपनीने सहकार्य केलंय, त्यांनी जागा सोडलेली आहे. त्यांचं कंपाऊंड आतमध्ये घेऊन तो 60 फूट डीपी रस्ता पूर्णत्वास न्यायचा आहे. सांगतो फाट्यावर आपल्या मोठी समस्या आहे ती ट्रॅफिकची समस्या तुम्ही बघत असाल. गाड्यानंतर आपल्या ट्रॅफिक हवालदारांना इकडे कन्वर्ट करावं लागतं, आमच्या इकडून गावातून जातात, इथेही रश होतो. तर तो रस्ता झाला म्हामुनकर चौक पासून वेलविशर पर्यंत 60 फूट, तर तोही पूर्ण ट्रॅफिक ही पूर्ण तिकडून डायव्हर्ट करता येईल. आणि भविष्यात होणारा जो आमच्या परिवर्तन विकास आघाडीतर्फे जो स्कायवॉक ब्रिज होणार असेल याचा तो पूर्ण, तर तो झाल्याच्या आधी ही जर व्यवस्था आपण केली याची ऑप्शनल, तर ती चांगली सोयीची आपल्या राहील. त्यानंतर सुशोभीकरण जे आपल्याला म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो, आपण बोलतो आपण डीपी रोडला राहतोय चांगलं, मग कोणता पाहुणा जसं एखाद्या घरी आला तर डीपी प्लॅन म्हणजे तो भकास आहे. डीपी कुठे डेव्हलपमेंट प्लॅन तर नाहीच आहे, पण त्याला आपण डीपी बोलतो. तो पूर्णत्वास न्यायचा संकल्प निर्धार हा माझा सगळ्या युवकांना घेऊन सर्व सुधा भाऊ मार्फत, नितीन मार्फत, सर्व आमच्या परिवर्तन विकास आघाडी मार्फत तो पूर्ण करण्याचा हे माझा हेतू राहील. त्या जवळच्या कंपन्या त्या सर्व साहेबांना, त्या ज्या ऍडमिन मध्ये असेल त्यांनाही मी निवेदन देणार आहे की 70-75% ह्या जागा ज्या हेल्पर्स असतील, काय एज्युकेटेड ज्या जागा असतील, तर आमच्या पहिले भूमिपुत्रांना, आमच्या खोपोलीकरांना त्या देण्याचा मी त्यांना विनंती अर्ज निवेदन देईल. आपल्या भूमिपुत्रांना जॉब देण्याचा मी प्रयत्न करेल. सर्वात पहिले तर आल्यानंतर रस्ते, लाईट आणि ह्या याच्यावर फोकस करून येणाऱ्या पावसाळ्यात जो पाणी तिथे भरतो उदयविहारमध्ये, त्याला वळून ते ड्रेनेज कसं पूर्ण करून नदीकडे आपल्याला नेता येईल आणि ओव्हरफ्लो कुठेही न होता कुठेही त्या, आणि ड्रेनेज हे करताना पण त्या मोठा ड्रेनेज आम्ही करणार आहोत, तर त्याच्यावर कोणती अपघाती होऊ नये त्याची आम्ही काळजी घेऊन तो चांगल्या प्रकारे नियोजन करून पूर्णत्वास न्यायचा संकल्प असतो. एकदम चांगला प्रतिसाद मिळतो सर, खूप चांगला. म्हणजे जिथे इथे आम्ही जातोय, आमचं विजन सांगितल्यानंतर त्यांना असं वाटतं की नक्कीच युवकांना संधी मिळाली पाहिजे. आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी एकदम स्पष्टीकरण देतो की काय गोष्टी आपल्या करता येईल. शिक्षित उमेदवार, चांगले शिक्षित उमेदवार जर या नगरसेवक पदासाठी गेले तर नक्कीच या भागाचा विकास हा करल्याशिवाय राहणार नाही. आणि चांगला प्रतिसाद त्यांनी आम्हाला दिलेला आहे की नक्कीच असा आम्हाला विश्वास वाटतो की दोन्ही उमेदवार आम्ही नगराध्यक्ष चांगल्या मतांनी निवडून येऊ. सर्व प्रभाग नंबर 7 मध्ये सर्व नागरिकांना मी एक विनंती करेल, एक आवाहन करेल, एक प्रेमाचं एक विनंती करेल की आपल्याला ही जी निवडणूक आहे ही येत्या 2 डिसेंबरला होणारं मतदान हे तुम्ही घड्याळासमोर चिन्हात बटन दाबून सर्वात जास्तीत जास्त आमच्या दोन्ही नगरसेवकांना नगराध्यक्ष मतांनी निवडून द्या. याचं कारण मी तुम्हाला एक सांगेल, ही जी निवडणूक आता येणारी आहे ही फक्त एक नगरसेवक निवडून देण्याची नाहीये, तर खोपोलीच्या भविष्याची निवडणूक असणार आहे. जर तुम्ही भविष्याला तुम्ही आज साथ द्याल तर उद्याचं उज्ज्वल भविष्य हे प्रभाग नंबर 7 नंबरचा माझा एक संकल्प असणार आहे. क्रमांक 1चा वॉर्ड हा 7 नंबरचा दिसेल आणि पुढील काळात मी जेव्हा 5 वर्षांनंतर येत्या काळात काय आरक्षण पडेल काय, तेव्हा निवडणूक सामोरे जाताना मी माझा 5 वर्षाचा केलेला अहवाल हा तुमच्या समोर आणेल आणि दिलेल्या संधीचं तुम्ही जे मतदारांनी मला हा विश्वास व्यक्त करून ही मला संधी दिली, तर त्या संधीचं सोनं करून तुमच्या पायी वाहीन. आणि एकच तुम्हाला एक सांगेल, विजयाची निशाणी, विकासाची निशाणी घड्याळ आहे. घड्याळाचं तुम्ही बटन दाबून त्या विकासाचं वेळ ही तुम्हाला सुरुवात करण्याची सुवर्ण संधी आलेली आहे. तुम्ही घड्याळामध्ये द्या, विकासाला मत द्या आणि तुमची सगळी कामे प्रस्थापित असतील, नियोजित असतील, सर्व कामे मार्गण्याचं काम हे आमच्या पूर्ण पॅनल कडून राहील असं मी सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो. धन्यवाद. सर्व 7 नंबर मधील सर्व नागरिकांना विनंती करतो, मी प्रशांत जयेंद्र शेंडे, अधिकृत खोपोली परिवर्तन विकास आघाडीचे सर्वसाधारण ब गटातील उमेदवार. माझ्या सोबत असतील अ गटातील ऐश्वर्या वैभव पाटील उमेदवार नगरसेविकेसाठी आणि अध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील गोटीराम पाटील. आमच्या येत्या काळात सर्वांना 2 डिसेंबरला मी तुम्हाला एक सांगेल, परिवर्तन विकास आघाडीला घड्याळ्या चिन्हासमोरील बटनावर शिक्काला मोहर देऊन तुम्ही ही विकासाची वेळ हा चालू करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला येत आहे. याच्यामध्ये याची रचना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सर्वात पहिले तुम्हाला मतदान करायचंय हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला, त्या पिंक कलर मध्ये बॅलेट असेल असं. त्यानंतर दुसरा तुमचं जे असेल याच्यामध्ये हा महिलेला असेल, अ गटातील सर्वसाधारण ओबीसी महिला उमेदवार सफेद कलर मध्ये असेल.
आणि तिसरा असेल तो ब्ल्यू कलर मध्ये फिक्कट निळ्या रंगामध्ये माझ्यासाठी प्रशांत जयेंद्र शेंडे माझ्यासाठी. तर सर्वांनी तिन्ही नागरिकांना एक नम्रतेची प्रेमाची विनंती की तिन्ही घड्याळ बटनासमोर बटन दाबून घड्याळ निशाणी समोर आम्हाला जास्तीत जास्त प्रचंड मतांनी निवडून द्या आणि येणाऱ्या 5 वर्षाची ही विकासाची सुवर्ण संधी आम्ही तुम्हाला येत्या 5 वर्षात काय अहवाल आणि काय नियोजन करतो हे तुम्हाला येत्या दिवसात आम्हाला आमच्याकडून मिळेल. धन्यवाद.